नाशिकप्रमाणे नवी मुंबईत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे आणि या सभा स्थळावर माझे सहकारी कृष्णा सोनारवडकर हे आपल्यासोबत जोडले गेलेत। कृष्णा, सुमित, आपण पाहतो की शिवडी न्हावा सेवा अटल सेतूचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर नवी मुंबईतल्या दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये जाहीर सभा पार पडणार आणि या सभेसाठी आपण पाहतो की भव्य असं व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे आणि समोरच्या भागामध्ये एक मंडप उभारण्यात आलेले जिथे 1.5 लाख लोक बसू शकतील, खुर्च्या सुद्धा मांडण्यात आलेल्या आहेत आणि इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिवाय इतर मान्यवर जे आहेत ते या व्यासपीठावरती बसतील आणि वेगवेगळ्या विकास कामांचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडेल। वेगवान आणि आधुनिक प्रकल्प हाच विकसित भारत संकल्प या टॅगलाईन खाली हा सोहळा जो आहे तो पार पडतो आहे। दुसऱ्या बाजूला व्यासपीठाच्या समोरचा भाग मी दाखवेन, इथं खुर्च्या ज्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत। मोठं जे काही मंडप आहे त्या ठिकाणी उभारण्यात आले आणि जवळपास 1.5 लाख लोक बसू शकतील अशी वेगवेगळी व्यवस्था, महिलांसाठी राखीव व्यवस्था आणि वेगवेगळी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं या पूर्ण मंडपमध्ये एक गोष्ट आकर्षणानं लक्ष वेधून घेते ती म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राचं जे कटआउट्स आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आपण पाहतो की अयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभू श्रीराम जे काही प्राणप्रतिष्ठा आहे ती 22 जानेवारीला पार पडते आहे आणि त्याचा माहोल संपूर्ण देशभरामध्ये आहे। मोदींच्या सभेमध्ये हे प्रभू श्रीरामांचे कटआउट जे आहेत ते लक्ष वेधून घेत आहेत। संपूर्ण परिसरामध्ये पार्किंगची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये ही जाहीर सभा पार पडते आहे। मोठी सभा मानली जाते आणि तशी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे, जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि दुपारच्या 3:30 नंतर हा जो काही लोकार्पण सोहळा आहे तो पार पडेल। टप्प्याटप्प्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत, वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन आहे आणि इतर सुद्धा काही विकास कामं जी आहेत त्यांचं सुद्धा उद्घाटन जे आहे ते पार पडणार आहे। मात्र आजच्या या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नरेंद्र मोदी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।